जुना विजापूर नाका येथील श्री जागृत उत्तरमुखी हनुमान मंदिरात हनुमान जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यंदा उत्सवाने 102 वर्ष पूर्ण करून 103व्या वर्षात पदार्पण केले आहे। हनुमान जयंतीनिमित्त जुना विजापूर नाका विजापूर रोड येथील श्री जागृत उत्तरमुखी हनुमान मंदिरात मोठ्या उत्साहात उत्सव साजरा करण्यात आला। यंदाच्या उत्सवाने 102 वर्ष पूर्ण करून 103व्या वर्षात पदार्पण केले असून त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। पहाटे 2 ते 6 वाजेपर्यंत मूर्तीला रुद्राभिषेक, तेलाभिषेक, शेंदूर लेपन करण्यात आले। त्यानंतर मूर्तीला अलंकार, पान पूजा आणि सहस्त्र बिल्वार्चन करण्यात आले। सकाळी 6:21 गुलाल उधळून पाळणा कार्यक्रम व आरती पार पडली। मंदिर परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती। दर्शनासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। जागृत उत्तरमुखी हनुमान समाज ट्रस्टच्या वतीने भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। यावेळी माजी आमदार शिवशरण पाटील तसेच माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर यांनी मंदिरात उपस्थित राहून दर्शन घेतले। मंदिराचे अध्यक्ष श्याम धुरी व पुजारी सिद्धया हिरेमठ यांनी मंदिरातील आजवर झालेल्या कामांची माहिती दिली। हा पंच कमिटी गेल्या 103 वर्ष पूर्ण झाले। माझे आजोबा आणि माझे वडील आणि माझी तिसरी पिढी आहे। या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हा मूर्ती बालरूपाची मूर्ती आहे। सगळे भक्तगणांनी या दिवशी जवळपास 25,000 लोकांनी प्रसाद घेतात। काल रात्री गंगा पूजा, 2 काठी व नंदीध्वज पालखीचं मिरवणूक होऊन गंगा पूजा झालं। त्यानंतर जवळपास रात्रभर कन्नड भजन व कीर्तन वगैरे झाले। चांगल्या प्रकारचं उत्तम इथं प्रसाद बनवून लोकांना आवडण्यासारखं हा गेल्या 103 वर्षापासून ही परंपरा चालू आहे। आज संध्याकाळी दिनांक संध्याकाळी 7 वाजता भव्य दिव्य मिरवणूक, गेल्या 100 वर्षाचा एक परंपरा, 2 नंदीध्वज व पालखी व बग्गी असं एक मोठ्या प्रमाणात सर्व लोकांनी, सगळ्या भक्तगणांनी त्या मिरवणुकीमध्ये सामील होतात आणि आनंद लुटून एक बजरंगबलीचा उत्तरमुखी हनुमान मंदिराचा एक आनंद सोहळा एक मोठ्या प्रमाणात इथे साजरा होत असते। सगळ्या भाविकांना मी आवाहन करतो आणि शुभेच्छा देतो हनुमान जयंतीच्या निमित्ताने। बालरूपी उत्तरमुखी हनुमान आहे आणि प्रत्येकाची मनोकामना पूर्ण करणारे हे हनुमान आहे। आणि मला प्रत्येक जण सांगतात दर शनिवारी तर कम से कम 5 ते 6 हजार भाविक इथं दर्शनाचे लाभ घेतात आणि त्यांचं संकष्ट निवारण करून घेतात। आज 103वा जन्मोत्सव प्रित्यर्थ काल रात्री नंदीध्वज पालखीचा गंगा पूजन संपन्न होऊन रात्री 2 वाजल्यापासून ते 5 वाजेपर्यंत सर्व भक्तांची अभिषेक संपन्न झाले आणि 5 वाजता मंदिरचे अध्यक्ष श्यामण्णा धुरी, राजू गुल्लापल्ली, संगमेश्वर सातरगावकर, रमेश भोसले, सय्यद शेख आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत या रुद्राभिषेक, महापूजा आणि बाळू चिंचोळकर आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत तेलाभिषेक, शेंदूर लेपन, सहस्त्र बिल्वार्चन, अलंकार पूजा संपन्न झालेले आहे। माजी आमदार शिवशरण पाटील यांनी हनुमान चरणी सोलापूर शहराच्या सुख समृद्धी व वैभवासाठी प्रार्थना केली। हनुमान जयंती निमित्त सर्व भक्तांचा मनापासून स्वागत करतो, सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि या हनुमंताची प्रार्थना करतो, देवा माझ्या सोलापूरला सुखी समृद्धी ठेव, सर्व वैभव प्राप्त कर, सर्व संकट दूर कर आणि राजकीय लोकांना चांगलं सद्बुद्धी दे। हनुमंताची प्रार्थना तमाम शुभेच्छा देतो। या प्रसंगी रामलिंग चिंचोळीकर, संगमेश्वर सातलगावकर, राजीव गुल्लापल्ली, सय्यद शेख धनराज इंगळे, खाजप्पा पाटील वीरेश स्वामी, अजित वाघवे, ज्ञानेश्वर कस्तुरे, रमेश भोसले यांच्यासह मंदिराचे पदाधिकारी, भक्तगण आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।